नमस्कार बालमित्र मैत्रिणींनो, मी मंगला ओलगावकर. माझं मंगला आजीच्या धमाल गोष्टी नावाचं यूट्यूब चॅनल आहे बरं का. तुम्हाला माहिती आहे, आता गेले बरेच दिवस मी तुम्हाला गोष्टच सांगितली नाही, कारण माझी तब्येत बरी नव्हती. आज आता एक गमतीशीर गोष्ट सांगणार आहे बरं का. तुम्हाला खूप आवडेल ती अगदी. गोष्टीचं नाव आहे आधी डॉक्टरांना बोलवा. काय नाव आहे गोष्टीचं? आधी डॉक्टरांना बोलवा बरं का. एकदा नसरुद्दीन नावाचा माणूस असतो बरं का. त्याची बायको मध्यरात्री काय करते, कळवळून वेदनामुळे ओरडू लागती आणि नसरुद्दीनला गाढ झोप लागलेली असती. ती त्याला जागा करण्याचा प्रयत्न करते, पण तो काही जागा होतच नाही. मग ती त्याला गदागदा हलवती आणि त्याच्या कानात ओरडते, अहो उठा की हो, आणि माझं पोट खूप दुखतं आहे आणि डॉक्टरांना बोलवा म्हणून. आता नसरुद्दीनला उठायचा कंटाळा येतो. मग तो म्हणतो, उद्या सकाळी बोलू ग डॉक्टरांना. यावर नसरुद्दीनची बायको चिडून म्हणती, तुम्हाला काही वाटत नाही का, माझ्या पोटातून कळा येत आहेत, डॉक्टरांना बोलवा पाहू. अत्यंत नाखुशीने नसरुद्दीन उठला, म्हणाला, माझा कोट कुठे आहे? यावर त्याची बायको म्हणाली, तुमचं तुम्ही पाहून घ्या. शेवटी एकदाचा कोट सापडला. मग त्याने बायकोला विचारलं, अगं माझी वॉकिंग स्टिक कुठं गेली? यावर त्याची बायको उखडलीच आणि खसकली. आधी डॉक्टरांना बोलवा ताबडतोब. मग त्याचे बूट सापडेना. ते एकदाचे सापडल्यावर नसरुद्दीन निघाला. इतक्यात नसरुद्दीनची बायको म्हणाली, आता मला बरं वाटू लागले, नकाच बोलू डॉक्टरांना. पण आता नसरुद्दीन कसला थांबतोय. तो निघाला लांब लांब ढांगा टाकत. डॉक्टरांच्या दारावर मुठी आपटू लागला, जोरजोरात धक्के देऊ लागला. डॉक्टरही अगदी गाढ झोपेत होते बरं का. डॉक्टरांनी रागानेच जोरात दार उघडलं आणि म्हणाले, काय झालं एवढं, व्हॉट इज युअर प्रॉब्लेम? यावर नसरुद्दीन म्हणाला, नो प्रॉब्लेम. अर्ध्या तासापूर्वी माझ्या बायकोच्या पोटात भयंकर दुखत होतं. आम्ही तुम्हाला बोलवणारच होतो, पण आता तिला बरं वाटतंय. मी तुम्हाला फक्त सांगायला आलो आहे की आता तुम्ही यायची अजिबात गरज नाही आहे. देर इज नो प्रॉब्लेम. तुम्ही झोपू शकता. गुड नाईट. डॉक्टरांनी ऐकलं मात्र आणि कपाळावर हात मारून घेतला आणि धाडकन दरवाजा लावून घेतला. असा हा नसरुद्दीन दीड शहाणा होता. आहे ना गमतीशीर गोष्ट. तर आज ही नवीन गोष्ट मी तुम्हाला सांगितली बरं का. मला माहिती आहे तुम्हाला ही गोष्ट नक्की आवडेल म्हणून.